ही टेक्निक समजायची आपल्याला. 1+8 तर 1+8 मध्ये पहिल्या 1 ला असा एरो करायचा. दिसतंय का? 1+8 मोठ्याने बोला. काय इथं एकच बोलायचं. थकीत रक्कम खाली लिहायचं ऑनलाईन की कॅश. मुद्द्याचं बोला, बाकीचं फापड पसारा करू नका, फालतू बोलू नका. काय 1 म्हणजे काय मॅडम? एकच वाक्य बोलायचं. किती वाक्य? एक वाक्य. काय आहे? तुमचं थकीत रक्कम मला तुम्ही आता ऑनलाईन देणार का? खतम. मला माहिती तो नाहीच म्हणणार आहे. बट आयडियल कन्व्हर्सेशन असं म्हणतं की तुम्ही पहिलं वाक्य मेन बाण मारा, म्हणजे मुद्द्याचं होईल. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याला ठेवीबद्दल बी सांगताय, तो सगळा तो छान छान. संस्था कशी आहे? एकदम मस्त. संस्थेचा विस्तार लई भारी. माझी माहिती 1 नंबर. आमची स्कीम लई भारी. ठेवी करतो का? नाही. तुम्ही मुद्द्याचं बोला. ठेवी करतो का? बाकीचं काय करायचंय? थकीत रक्कम कशी भरणार आहे? माहिती आहे तो देणार, तरी हेच बोल. याला म्हणतात चर्चेची योग्य सुरुवात. आता हे वाक्य झाल्यानंतर काहीच बोलायचं नाही. वसुलीचा मोठा प्रॉब्लेम. बरेच जण गेल्यावर म्हणता हे ते तुम्ही हे केलं, हे चुकीचं आहे ना, असं करायला नको. नो, दिस इज नॉट राईट. तुम्ही काय वसुली बाई आहे का? जल्दी कर, कल पनवेल जाना आहे. मुद्द्याचं बोला. बोला पहिलं वाक्य काय? थकीत रक्कम कसं देणार? ऑनलाईन की? आता इथून पुढं काय लिहिले सांग मला. काय शब्द पुढचा? आकडा किती पुढचा? माझा अनुभव सांगतो. मिनिमम 8 वेळेस तुम्हाला एकच शब्द बोलायचा आहे. अजून काही अडचण. कारण एवढं फिक्स आहे तुमच्या पहिल्या वाक्यानंतर तू त्याचे काय सांगणार आहे? अडचणी. आमचे ना पैसे संपले. बर ठीक. अजून काय प्रॉब्लेम? नाही ते आमचं काय झालं, शेती विकायला काढली होती, तर ते विकायला काढल्यावर कळलं की कागदपत्र आमच्या नावावर नाही. बर ठीक. अजून काय अडचण? हा, ऊसच केला नाही. बरं अजून काय अडचण? हा बरं, कोणतरी आजारी. व्हेरी गुड. अजून काय? म्हणजे मी काय केलं? पहिलं काय बोलले? ऊस गेला नाही. आपण आज कुठं झालं का? ऊस जावं ना जावं, पैसे द्यावाच लागतील, तुमची जबाबदारी असं म्हणायचं. काय? व्यापारी पैसे देत नाही. तिसरं काय? माझे पैसे दुसरीकडे अडकले. चौथं काय? घरचे आजारी पडले. तरी तुम्हाला सांगून येत. आणि मिनिमम किती वेळेस बोलले? 8 वेळेस येतच मला. अजून काय प्रॉब्लेम? दुसरं काही बोलायचं. त्याला संतुलित संभाषण म्हणतात.